आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। देशातल्या सर्व महिलांनी स्थानिक खासदारांना पत्र लिहून नारी शक्ती वंदन अधिनियमातल्या सुधारणांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे केलंय। देशातल्या महिला वर्गाला उद्देशून एक पत्र त्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलंय। 16 एप्रिलपासून संसदेत यावर चर्चा सुरू होणार आहे। 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून देशात महिलांसाठी आरक्षण लागू करायचं असेल तर या सुधारणा मंजूर होण्याची गरज आहे। या निर्णयाचा परिणाम कित्येक शतकांपर्यंत देशावर होईल असं त्यांनी या पत्रात नमूद केलंय। नैतिकता असलेला व्यक्तीच संघर्ष करू शकतो असं प्रतिपादन भारत सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी केलं। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती कार्यक्रम नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं आज आयोजित करण्यात आला। यावेळी आयोजित विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते। नागपूर महानगरपालिका मुख्यालयात राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला। महापौर नीता ठाकरे यांनी शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी 22 अग्निशमन केंद्रांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती देत मनुष्यबळ वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध आपत्कालीन परिस्थितींवरील थरारक प्रात्यक्षिकं सादर केली। अतिरिक्त वजन वाहून नेणाऱ्या वाहनांवर उद्यापासून राष्ट्रीय महामार्गावर वजनानुसार शुल्क आकारलं जाणार आहे। 10% जास्त आणि 40% अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांना दुप्पट शुल्क आकारलं जाईल, तर 40% जास्त वजन असलेल्या वाहनांवर चौपट शुल्क आकारलं जाणार आहे। हे शुल्क फास्टॅगद्वारे वसूल केलं जाईल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सांगितलं आहे। बिहारमध्ये भाजपचे सम्राट चौधरी यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे। बिहार भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा सर्वसंमतीनं निर्णय घेण्यात आला। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अवगत नसल्यास त्यांचे परवाने रद्द केले जातील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय। परवानाधारक रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येतं का याची पडताळणी मोटार परिवहन विभागामार्फत येत्या 1 मे पासून करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक करणारा नियम आधीपासूनच लागू आहे। त्याचं पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द केले जातील, तसंच नियम डावलून परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कारवाई करू असं सरनाईक म्हणाले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।